आजच्या बाजारामध्ये आवक तुम्ही पाहू शकाल, तुफान आवक झालेली आहे. खरेदी सुद्धा आज जोरात चालू आहे पाहू शकाल. पिल्लावाल्या शेळ्या बऱ्याच आलेल्या आहे आज बाजारात आणि मोठ्या मापाच्या शेळ्या सुद्धा आज बाजारात भरपूर आहे. कवळी क्वालिटी न्यायची पाहू शकाल. कुंडीहून आलो. कुरकुंडीवर हां. कोंबड्यांना ते हां. कसं सांगितलं? आता त्यांना सांगितलं 500 रुपयाला डायरेक्ट द्यायची गावरान एक. हां अंडी होती ती दिली 10 रुपयांनी. ओके 4 दिवस झाले आता. ओके. आणि कशी घेतली आपण? 10,000 रुपये. 10,000 परवडली ना? हो 500 रुपये अंड्यावरचे. अंड्यावरचे. हां ओके. आणि आपलं इकडं बिटलमध्ये शेळ्या आहेत बघा. बिटलच्या आहेत ना सगळ्या? अशी जे कागद कापला आता त्याला काय कान का कापले ते त्यांची ते कापतात त्यांचे. घेतली का? कुठून आले होते तुम्ही? अरे कोयळीहून आलो. कोयाळीवर. कशी घेतली आता ही? ती घेतली बघा 16,500. 16,500. गाभण आहे ना? का बोलले अशा प्रकारे आज चाकण बाजारामध्ये माल आला होता आणि दर सुद्धा आपण पाहिलं कशा प्रकारे. 1.5-2 महिन्याची. ओके. अडीच महिन्याची. आणि कुठून आले होते तुम्ही? जांबूतवर ना. आजचा बाजार कसा आहे? नाही फार शांत शांत आहे. माल जास्त आला नाही व्यापारी कमी. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळीपालन कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. तर मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये आवक तुम्ही पाहू शकाल, तुफान आवक झालेली आहे. खरेदी सुद्धा आज जोरात चालू आहे पाहू शकाल. पिल्लावाल्या शेळ्या बऱ्याच आलेल्या आहे आज बाजारात आणि मोठ्या मापाच्या शेळ्या सुद्धा आज बाजारात भरपूर आहे. कवळी क्वालिटी न्यायची. पाहू शकाल. आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, व्हरायटीमध्ये भरपूर शेळ्या आज बाजारात आलेल्या आहेत बघा. इकडं बिटलमध्ये शेळ्या आहेत बघा. बिटलच्या आहेत ना सगळ्या? आता लागलेलं आहे खाटे. आणि किती येताचे आहेत? किती येताच्या शेळ्या आहेत या? तिसऱ्या. ओके. काय दर सांगते? 20,000. घरगुती आहे ना? घरगुती. कुठून आले होते तुम्ही? जातेगावर. ओके. 20,000 सांगता. अजून आहेत का एवढेच आहेत? बरेच बिटलमध्येच आहेत का? बिट्टलमध्ये सोजेतमध्ये कोटात आहेत. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 50 88 88 50 88 17. ओके. दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि लोकेशन? जातेगाव बुद्रुक, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. ओके. तर शेळ्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल, एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि मोठ्या साईजमध्ये आहे. आता या खाटे आहेत सगळे? ओके. पिल्ले वगैरे आहेत? हो पिल्ले बी आहेत. तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला शेळ्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे सर, धन्यवाद. बाकीचा मालसुद्धा इकडे तुम्ही पाहू शकाल. गावरांमध्ये भरपूर माल आहे. बाबा शेळी आहे काय? काय किंमत सांगता तिची? हां 15,000. गाभण आहे का? गाभण. आज बोकड नाही आपल्याकडे? पाहू शकाल. इकडं बघा काटेवाडीमध्ये सुद्धा भरपूर माल आहे. दुधासाठी ज्या शेळ्या वापरतात त्या काटेवाडीच्या शेळ्याच आहे. 2-2.5 लिटर दूध असते. साधारणतः 17,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत यांची किंमत होते. इकडे पाहू शकाल या ज्या मोठ्या मापाच्या उस्मानाबादीमधल्या शेळ्या आहेत गावरांच्या, त्यांची सकाळीच विक्री होत असते. त्याच्यामुळं मोठ्या बॉडी स्ट्रक्चरवाल्या जर कुणाला शेळ्या खरेदी करायच्या असतील तर सकाळी लवकर बाजार द्यावा लागेल. त्याच्या व्यतिरिक्त इकडे बघा आज गावरांमध्ये आहे उस्मानाबादी आहे. आता या कशा खाटे आहे? गाभण आहे सगळ्या गाभण आहे. आणि काय दर होतोय आता? सांगा 16,000 रुपये. 16,000 रुपये. कमी जास्त करून द्या. होईल ना? पाहू शकाल 16,000 रुपयाची किंमत सांगतात आहे आणि कमी जास्त करून देते.
ते 5-13,000 मागचे तर मी देईना त्यातलं तुम्ही 5 राहिलेलं तरी 10 देतील तर विचार करा कारण ते 5 सारखे काढा त्या सुद्धा 10 नाही भेटायचे एक खट्टी आहे द्या एकाच येऊन राहणार आहे एकाच खंडातले शेळे एकाच खांडामधील शेळ्या सगळ्या आणि यांचं वैशिष्ट्य एक राहतं की या सगळ्या सोबत राहतात ते इकडे तिकडे एक पण शेळी होत नाही आहे पाहू शकाल या अशा सगळ्या शेळ्या एकत्र राहतात इकडे बघा सानियांमध्ये दादा घरगुती आहेत का कुठून आले होते येरवड्यावरून ओके आता हे कसे आहेत नर पाट कोकड कसे आहेत शेळ्या वगैरे किंमत कशी सांगते 1500 द्यायची 15 लेकरं बी आहे ना त्यांची. हां जोडीचे किती सांगताय 15,000 रुपये 15,000 रुपये लेकरं बी आहे ना त्याच्यामध्ये. एक बोकड आहे हां एक बोकड आहे 22,000. ओके 15,000 रुपयाने किंमत सांगता तेव्हा मोबाईल नंबर सांगतात तुमचा सांगता येत नाही ना मला. बरं चालेल हे पण सांगता येत एक नंबर बघली तिला काय टेन्शन नाही दादा के त्यांना बघतो बोला दादा आज कोणते येतात आज काठेवाडी आहे काही गावरान आहे गावरांचा पण मला आणला का आज का गावरान मागत होते त्याच्यामुळे गावरान बी आणले जरा 2-4 ओके काही काठवडी आणल्या आज काय दर होते आज 17, 18, 20 चालू आहे 15 जशी शेळी तशी जशी किंमत आहे ओके आणि आज आवक पण भरपूर झाली आज आवक आता इथून पुढे पण अशीच राहणार आज अशीच राहणार ओके गावरान शेळ्यांची कशी होती किंमत चालले 17, 16 गाभण गाव ओके आणि पलीकडच्या काठेवाडी आहेत त्या पण आपल्याकडे ठीक आहे सर आपला मोबाईल नंबर 9881 59 29 37. ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि आज बऱ्यापैकी विक्री झाली हा बरं 25 होते 6 राहिले ओके 6 राहिलेले आहे बघा दर शनिवारी बघतो तुझं दर शनिवारी याच्यात मी आले म्हणलं होतं आता संध्याकाळी संध्याकाळी तर इकडे पण पाहू शकाल काठेवाडीमध्ये हे काय काठेवाडी ना काटेवाडी काय किंमत होती आज यांचे सांगायला 22,000 22,000 ओके आणि कमी करून किती कमी करून देऊ ना आपण 20पर्यंत देऊ ओके आता हे गाभण आहे खाते गाभण हे दोन्ही लिहिले ओके पिल्लावाले हा पिल्लावाले बाकीच्या गाभण ओके आणि आपलं लोकेशन काय आहे सासकामन खेड तालुका खेड तालुका जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर 99 हां 618 641. ओके तर तासचं लोकेशन आहे बघा तास कामांचा खेड तालुक्यामध्ये चाकण मार्केटपासून 20 किलोमीटर आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर ओके तर इकडं पण तुम्ही पाहू शकाल आता व्यवहार चालू आहेत 4-4, 5-5 शेळ्यांच्या बघा इकडनं एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत बघा 3-3 पिल्लावाले अशी कागद कापला आता त्याला काय कान का कापले ते त्यांचे ते कापतात त्यांचे घेतली का कुठून आले होते तुम्ही अरे कोयळीहून आलो कोयाळीवर कशी घेतली आता ही ती घेतली बघा 16,500 16,500 गाभण आहे ना गाभण तर पाहू शकाल अशा प्रकारे व्यवहार चालू आहे आता इकडे सुद्धा व्यवहार चालू आहे ही पण एक मोठी शेळी आहे तर तुम्ही पाहू शकाल
व्यवहार झालेला आहे तिचा पण, आणि इकडं पण व्यवहार चालू आहे. मला फोन केला त्यांचा व्यवहार चालू आहे. या शेळ्या चांगल्या येड्या काय तुम्ही कोणत्या शेळ्या असल्या सोन्या इकडं बघा मित्रांनो, कटिंगचा माल जो आहे तो भरपूर मोठी आवक झालेली आहे. भरपूर माल आला आहे आज. दसऱ्यानंतरचा हा दुसरा बाजार आहे आणि आवक तुम्ही पाहू शकाल. तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे. आणि जशी शेळी जसा बोकड तशी किंमत होते बघा. हा सगळा कटिंगचा माल असते आणि पूर्ण व्हरायटीमध्ये आहे. त्याच्यामध्ये सगळ्याचे येतात. तर मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकाल पूर्ण उस्मानाबादीमध्ये आहेत. ब्लॅक सगळ्या काळं सोनं आहे बघा. आणि सगळ्या गाभण आहेत ना? सगळ्या 2 बच्चे आले, दोन पिल्लावाल्या आणि 10 गाभण आहे. 12 शेळ्यांचा व्यवहार चालू आहे. शेळ्या पण एकदम क्वालिटीमध्ये आणि जबरदस्त. आता किती सांगितले सगळ्यांच्या शेळ्यांची मिळून? सगळ्यांचे सांगितलं 15.5. 15.5. 15,500 12.5 मागतात. 12-12.5 12-12.5 मागतात. व्यवहार चालू आहे पलीकडं. व्यवहार झाल्यावर सुद्धा आपल्याला दाखवतो एकदा सगळ्या क्वालिटी. आणि किती याच्याचे असते? दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या रुपाटे बघा. ही पहिल्या रुपाटे, ही पहिल्या रुपाटे, ही दुसऱ्यांदा आहे, ही तिसऱ्यांदा आहे, ही तिसऱ्यांदा आहे, ही तिसऱ्यांदा आहे. पण एकदम क्वालिटीमध्ये सगळ्या प्युअर उस्मानाबादी. जर आपल्याला कोणाला हवे असतील तर चाकण बाजारामध्ये एकदा नक्की भेट द्या. तर इकडनं पण तुम्ही शेळ्या पाहू शकाल. भरपूर क्वालिटीमध्ये आणि चांगल्या मापाच्या शेळ्या. घेऊ का? दिलेत का? घेतले का पाळण्यासाठी? कोणते? बरबरी आहे. बरोबर आता ही कधी खाली झालेली आहे? हे 4 दिवस झाले आता. ओके. आणि कशी घेतली आपण? 10,000 रुपये. 10,000 परवडली ना? हो. दोन्ही पाट आहेत ना? दोन्ही पाट आहेत. पाहू शकता. आणि तुम्ही कुठून आले होते? आम्ही निगडीवरनं आलो. निगडीवरनं. पाहू शकता 10,000 रुपयाला घेतलेले. आणि खाली दोन्ही पाट आहेत बरबरीमध्ये. बंगल्यात वगैरे पाळायला एकदम भारी येते सगळ्या. ठीक आहे दादा. तो पण घेतलाय का त्याने? आपल्याला घ्यायचं आहे का? हो. कोणतं आहे? हे मालवा सिरोईमध्ये. मालवा शिरोई. काय किंमत सांगते? त्याची 7,000. ओके. आणि कुठून आले होते? कोंड्यावर. कॉन्टॅक्ट नंबर? 7743832525. कोंडवरून. मी काय म्हणतो, वेगवेगळ्या ठिकाणावरून लांबून येतात ते. इकडे पण तुम्ही पाहू शकता. नर एक मादी आहे. नर आहे का? 6 महिन्याचा आहे. एकदम क्वालिटीमध्ये दादा आहेत. दादा कुठून आले होते? मी पुण्यावरून. ओके. आणि आता हे कोणत्या व्हरायटीमध्ये आहे? हे बँटम जातीचं आहे. बेंटम नर आहे ना? नर आहे नर. ओके. आणि काय किंमत सांगते? आपण त्याचे 18,000 रुपये. 18,000 रुपये. आणि अजून आहे का याच्यामध्ये हा आपला? आहे ना, बरेच आहेत घरी. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 9764 709692. आणि लोकेशन? मी पुण्यामध्ये राहतो, पद्मावतीला. ओके. पद्मावती. तर पाहू शकाल त्यांच्याकडे अजून आहे त्याच्यामध्ये नरमाद्या पण बरेच आता 11 पुढे 20-22 पिल्ले आहेत पुण्यामध्ये. जर आपल्याला कोणाला हवे असेल घरी दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. हा धन्यवाद. बोलो तू.
करडं पण आहेत बघा. तुमचे आहेत का करडं? काय किंमत सांगते? सेपरेट नाही जोडी शेळ्या खाली आहे का? शेळ्यांबरोबर शेळ्यांची काय किंमत सांगितली? शेळ्यांची किंमत शेळ्यांची करडे आहे बघा. या शेळ्या आता इकडनं पण तुम्ही कटिंगचा माल पाहू शकाल. भरपूर माल आहे. उशीर झाला आहे तरी सुद्धा भरपूर माल आहे बघा बाजारामध्ये. आज अशीच आवक होत राहिली आहे आता. क्वालिटीमध्ये माल राहतो. काय सांगताय जोडीचे? 22,000. 22,000. काय देता शेट जोडीचे काय सांगितलं? या जोडीची हां 20,000. 20,000. म्हणजे जशी साईज तशी किंमत होती. हा जशी हाईट तशी किंमत. हो. घ्यायची का? व्हिडिओ मला कळालं किंमत सांगितली. इकडनं पण आहे. काय सांगितले यांचे? 23,000. 23,000. पाहू शकाल अशा प्रकारे जशी बोकड तशी किंमत होते. इकडनं तुम्ही बोकड पाहू शकाल. जळगाव खांदे साईडचे बोकड असतात ते. यांची सुद्धा आज आवक चांगली झालेली आहे. मागच्या शनिवारी खूप कमी माल होता यांचा. आज भरपूर आवक आहे यांची पण. कोणतं करू बघ पाहू शकाल आजची जी आवक आहे भरपूर आवक आहे. मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो. जशा मेंढ्या कसं दर होते. दादा तुमचे आहेत का? कसा दर होतो आज मेंढ्यांचा? काय म्हणले म्हणजे किंमत कशी होती? ही दिलं 5,700. पावणे 7,000. 7,500. ओके. आणि किती महिन्याची होते हे? ही काही 1.5-2 महिन्याची. ओके. अडीच महिन्याची. आणि कुठून आले होते तुम्ही? जांबूतवर ना. आजचा बाजार कसा आहे? नाही फार शांत आहे. माल जास्त आला नाही. व्यापारी कमी. पाहू शकाल. ठीक आहे दादा. हो. बाकीचा माल सुद्धा इकडे तुम्ही पाहू शकाल. जसा माल तशी किंमत होती. काय बोला ना इकडनं मेंढ्या तुम्ही पाहू शकाल. हा तुमचे आहेत काय? तुमचे आहे? दिल्या काय द्यायच्या? द्यायचे काय किंमत सांगताय?
सांगितलं 22,000. 22,000 रुपये. आणि कुठून आले होते तुम्ही? नारायणगाव. ओके, नारायणगाववरून आले होते. आणि हे कोणते मेंढे आहेत? विजापुरीमधून. नारायणगाववरून आले होते. 22,000 रुपयांनी किंमत सांगते ते बघा. आणि यांचं वय किती असेल? 6 महिने. 6 महिने. आणि वजन? वजन त्यांचं 30 किलोपर्यंत जाईल. 30. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारे मेंढ्यांचा बाजार चालू आहे. भरपूर वेगवेगळ्या मेंढ्या आलेल्या आहे बाजारामध्ये. याच्यामध्ये सुद्धा चांगला माल येतो आहे. माल आपल्याला बघून घ्यावा लागतो. तर इकडनं तुम्ही पाहू शकाल या सगळ्या मेंढ्या आहेत बघा. इथं महाराष्ट्राच्या शेजारचे जे राज्य आहेत त्याच्यातून महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून माल येत असतो. आणि पूर्ण ग्रुपवर विक्री होते. जसं की हा छोटा ग्रुप आहे, पूर्ण ग्रुपचीच विक्री होते. तर हे मोठे मोठे ग्रुप करून ठेवलेले प्रत्येक ग्रुपचीच विक्री होत असते. तर अशा प्रकारे हा मेंढ्यांचा माल येत असतो. हे भाऊ गावरांमध्ये आहे का? कुठून आले होते? भोसरीवरनं. आणि काय रेट सांगते? 600 रुपये. 600 रुपये. माझे आहेत का? माझे नराचे किती? महादेवचे 600. अजून एक एवढे कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 84 हां 83 92 79 96. आज जागा बदलली का काय? नाही. उलट्या पंखाचे कोंबडे आहे ना मित्रांनो, या दादांकडे असतं ते फक्त. दर शनिवारी असतं ते उलट्या यांची पंखाचे. मुलाखत घ्या. ते आम्हाला ओळखी घेतले लोकांना ते आम्हाला काय म्हणते तुम्हीच आम्हाला कोंबड्या पाळायला आणून स्वस्त सांग. यांची सांगा यांना सांगा तेवढं उलट्या पंखाची. इकडे पण कोंबडे आहेत बघा. हे खरेदी करून ठेवलेले आहेत बघा. आज बऱ्यापैकी गिराईक चालू आहे बाजारात. इकडे पण बाबा आहेत. बाबा कुठून आले होते? कुरकुंडीहून आलो. कुरकुंडीवर हां. कोंबड्यांना हां. कशा सांगितल्या? आता त्यांना सांगितलं 500 रुपयाला डायरेक्ट द्यायची गावरान आहे. हां अंडी होती ती दिली 10 रुपयानी. ओके. आणि किती आणले होते? हा? किती आणले होते? कोंबडी 3च आणले. 3च आणलं. हा गावरान आहेत. काय नाही 500 रुपयाला एक द्यायची. काय जास्ती सांगायचं नाही, कमी सांगायचं नाही. नाही ना बाबा, सकाळी 4:30 चालू आहे तर नाही दिलं मी. नको 4.5 मागून नाही दिले काहीच नाही. 500 खाली द्यायची काही नाही. गावरान तर पाहू शकाल आज बाजारामध्ये जो आहे तो भरपूर माल आला आहे मित्रांनो. काय मित्रांनो इकडनं सुद्धा मालाच्या गाड्या आलेल्या आहेत. कावेरीमधला माल आहे. 180 रुपये किलो दर चालू आहे बघा. 180 रुपये किलोनी विक्री होते आज बाजारामध्ये. इकडनं पण व्यवहार चालू आहे. इकडनं पण आज भरपूर माल आला आहे आणि माल सुद्धा चांगला आहे आता. इकडनं पण पाहू शकता कोंबडे बघायला. व्यवहार चालू आहेत मोठे मोठे कोंबड्यांचे. सरासरी 700 500 600 700 अशी कोंबड्यांची विक्री होते. जसा कोंबडा त्याची विक्री होते.
बरं किती इकडं तुम्ही पाहू शकाल हे जे सकाळी सकाळी खरेदी झालेले कोंबडे आहेत बघा, कोंबडे आणि कोंबड्या पाहू शकाल ही सगळी सकाळची खरेदी आहे. माल सुद्धा भरपूर आहे आणि माल जास्त आल्यामुळं दर पडलेले आहे जराशी. इकडं उलट्या पंखाचे पण कोंबडे सर आजचं काय वातावरण? आजचं वातावरण सध्या लई ढिल्ले आहे. आज माल बघा आणलेला माल आहे एवढा आम्हाला आज जरा लई शॉर्टेजमध्ये चाललेलं आहे, त्यामुळं गिऱ्हाईक बी नाही काय नाही काय नाही. आणि आज आवक पण जास्त झाली, लई आवक झालेली आहे बघा. पिंजरा भरून माल यायला लागला. आज गाड्या पण बऱ्याच गाड्या झाल्या. बी भरपूर माल आज झाल्यापासून कितीपर्यंत दर होते? आज मग 400 पासून 500 पर्यंत दर चालले, पण ते परवडत नाही ना गावरान मालाला. गावरान माल असला ना गावरान मालाची जरा टेन्शन टाईट होती ना, पण आज ते काहीच नाही. एवढं सोन्यासारखा माल पण त्याला गिऱ्हाईक बी नाही आज. आणि दिवाळीमध्ये कसं राहील मार्केट? दिवाळीमध्ये आता त्या मार्केटचं काय सांगता येत नाही. मार्केटचं कसं झालंय की जे गिऱ्हाईकाला स्वस्त लागते तोच गिऱ्हाईक खाते. बरं नाही बॉयलर म्हणा आर म्हणा असं नाही. आता पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे ना. हा आहे, थोडंफार दर वाढले तर वाढन. आणि माल जर ह्या कंडिशनमध्ये असलं तर पोझिशन अजून बी अशीच चालणार 2-3 आठवडे. आज किती आवक झाली असं? आज लई माल आहे. आता बघा ना भरपूर माल आहे. इथून तिथून गाड्या लागल्या. मालाला घेणारे कमी आहेत, व्यापारी कमी. बरोबर. काय माल किरकोळ माल भरपूर आलाय आणि घेणारे व्यापारी फार कमी आहे. ओके ठीक आहे सर, धन्यवाद. ओके. कोंबड्यांबरोबर पाहू शकाल मित्रांनो जे असे एक्झॉटिक बर्ड सुद्धा बाजारात येतात. एक्झॉटिक हे कोणते? कॉकटेल. आणि याची किंमत किती? याची विदाउट पिंजरा घेतात तर 35 रुपये जोडी आहे. पिंजरा सकट 5,500. ओके. आणि अंडी 10ला आहे की 100ला 12. बदक कसे येतात? बदक गेले बघा आता. गेले का? होते आताच संपले. आत्ताच बघितलं. लवकर काय आला तू? आलते लवकर लवकर चालू होतं, इथंच होतं. हो मॅडम. पाहू शकाल तर अशा प्रकारे आजचा बाजार चालू आहे. इकडं मित्रांनो गाड्या पाहू शकाल, डिपी आणि आरच्या पाहू शकाल. 1, 2 आणि पलीकडने 3 गाड्या आलेल्या आहेत. 3 पिकअप. माल तुम्ही पाहू शकाल इथं माल. नमस्कार सर. नमस्कार सर. आज कोणता माल आहे आपल्याकडे? आज आपल्याकडे कावेरी आहे फक्त कावेरी. आणि आज दर काय चालू आहे? 190 रुपये. ओके चालू आहे. आणि डिपीचा वगैरे? डीपीचा सोनालीचा आहे 270 280. ओके पाहू शकाल. आणि आज कोंबड्याची साईज किती आहे? साईज 17-18 साईज आहे. 17-18. मादीची 15 साईज आहे. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे माल आलेला आहे सरांकडे. आणि सरांकडे प्रत्येक शनिवारी माल असतो. हो सर आपल्याकडे कोणता माल असतो? माझ्याकडे कावेरी सोनाली आणि गावरान असतो. ओके. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 22 99 76 25. ओके. तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि पाहू शकाल अशा प्रकारे हा सगळा माल असतो सरांकडे. आज उशीर झाला सर यायला? उशीर झाला. दुकानात माल खाली केलं ओके. कारण दुकानं जास्त होते. हां दुकानात खाली केलं पण बाजारात आलं आणि मध्ये ट्रॉफिक झाली म्हणून बरोबर. उशीर भरपूर उशीर झाला. त्याच्यामुळे. पाहू शकाल अशा प्रकारे सरांकडे माल आहे. तर मित्रांनो पाहू शकाल अशा प्रकारे आज चाकण बाजारामध्ये माल आला होता. आणि दर सुद्धा आपण पाहिलं कशा प्रकारे आहे. दादा काय किंमत सांगता यांची? कोंबडा आणि कोंबडीचे? कोंबडी 500 रुपये. कुठून आले होते तुम्ही? करंजी. एवढेच आहेत का अजून? एवढेच. सांगितलंय मी.
आता दिलेलं आहे का? नाही विकायच्या आधी काय तरी 550 रुपये अंड्यावरचे अंड्यावरचे हां. ओके. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर 86 रुपयात 44 50 72 कोंबडे पण आहे. हे पलीकडे. हां प्युअर गावरांचे जे कोंबड्यांचे काय रेट आहे? कोंबडा 900,000 रुपये चालू आहे. प्युअर गावरांचे सगळे. माल स्वस्त आहे व्यापारी नाही आहे.